आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांची पूजा असेल अथवा वारकऱ्यांची कोणती व्यवस्था केली या संदर्भात बोलण्यासाठी गहिनीनाथ औसेकर महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज, काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? कारण आम्ही बघतो की जसं वारीसोबत आम्ही चालताना यावर्षी समाज जास्त आहे। वारकऱ्यांच्या सेवेसाठी मंदिरे समितीनं संपूर्ण जय्यत तयारी केली गेलेली आहे। प्रथमतः पत्राशेड 10 उभा केले गेलेले आहेत। त्या पत्राशेडमध्ये पिण्याचं पाणी असेल, खिचडीची व्यवस्था असेल, चहाची व्यवस्था असेल, पायाला टोचू नये म्हणून मॅटची व्यवस्था असेल, वर आपण त्यांना ऊन लागू नये म्हणून छताची व्यवस्था असेल। पाऊस जर पडला तर यावेळेस ताडपत्री व प्लास्टिकच्या मॅटची सुद्धा आपण व्यवस्था केली गेलेली आहे। आज सफोकेशन होऊ नये म्हणून पंखा व कूलर याची पण मंदिरे समितीने व्यवस्था केली गेलेली आहे। घुसखोरी होऊ नये म्हणून गार्डची व्यवस्था केली गेलेली आहे। CC कॅमेरा बसवलेले आहेत। मुख्यमंत्र्यांची पूजा साधारणतः किती वाजता सुरुवात होईल? त्यावेळेमध्ये दर्शन रांग किती वेळ चालेल किंवा मधलं नियोजन किती वाजता कसं असेल? 2:20 या राज्याचे मुख्यमंत्री सहकुटुंब सहपरिवार श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची पूजा करतील। 2:20 प्रथमतः आल्यानंतर त्यांच्या हातून संकल्प घेतला जाईल व संकल्पाच्या नंतर श्री विठ्ठलाची पूजा करतील, परत माता रुक्मिणीकडे जातील व ही सगळी पूजा 3:30 पर्यंत श्री विठ्ठलाची पूजा संपेल। महाराज, आम्ही जसं बघतोय तसं यावर्षी समाज वाढलाय पंढरपूरमध्ये आणि वारीमध्ये दोन्हीमध्ये वाढ निश्चितच समाज वाढलाय, कारण यावर्षी पेरण्या अतिशय वेळेवर झालेल्या आहेत व नवीन मंदिर झाल्यामुळे, मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे, संगोपन जतन व संवर्धन झाल्यामुळे हेही कशा पद्धतीत झालेलं आहे हे वारकरी बघण्यासाठी उत्सुक आहे। त्यामुळे निश्चितच यावेळेसची वारी एक आगळी आणि वेगळी वारी भरणार आहे। महाराज, आजच खरं तर 12 तासापेक्षा जास्त वेळ लागतोय दर्शन रांगेमधल्या लोकांसाठी। तो कदाचित एकादशीपर्यंत 20, 22, 30 तासापर्यंत जाण्याची शक्यता आहे। तर तिथं कुठली व्यवस्था असणार आहे? म्हणजे विशेषतः देवल कमिटीकडून त्यांची काही व्यवस्था करण्यात येते? निश्चितपणे सगळी व्यवस्था केली गेलेली आहे। आपण गोपाळपूरपर्यंत संपूर्ण रांगेची व्यवस्था केली गेलेली आहे। आत कोणी घुसखोर करू नये, त्रास होऊ नये म्हणून जागोजागी कमांडोज आपण उभे केले गेलेले आहेत व निश्चितपणे अतिशय व्यवस्थित दर्शन होईल याची खात्री आहे। बघतो की औसेकर महाराज सांगतायत की यावर्षी समाज जास्त आहे, पण त्या वाढलेल्या भक्तांच्या अनुषंगानं देवल कमिटीकडून सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा, पंढरपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।